नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी ही आपल्या पीसीवर किंवा लॅपटॉपवर कशा पद्धतीने करायची त्याची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. परंतु या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी आपल्या मोबाईलमध्ये घरबसल्या कुठेही न जाता करू शकतात त्याची माहिती बघणार आहोत. परंतु ही ई-के-वाय-सी कोणासाठी आहे? ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय हा निवडण्यात आलेला होता. तर यामध्ये काही महिलांनी आहे हे ऑप्शन निवडले होते किंवा एमध्ये आहे हे ऑप्शन निवडले, काहींनी बीमध्ये नाही हे ऑप्शन निवडले. तर अशा महिलांसाठी ज्यांनी चुकीची ई-के-वाय-सी केलेली आहे, तर अशा महिलांसाठीच ही ई-के-वाय-सीची सुविधा परत सुरू करण्यात आलेली आहे. तर ई-के-वाय-सी केल्याच्यानंतर आपणास नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता येईल असे नाही. कारण की ई-के-वाय-सी केल्याच्यानंतर आपली पडताळणी केली जाईल. यामध्ये जर आपण पात्रतेच्या निकषामध्ये बसत असाल, तर हे जे काही पात्रतेचे निकष आहे, तरच आपण यामध्ये पात्र राहताल. आपला जो काही लाभ आहे, हा लाभ सुरू राहील. आणि आपण जर अपात्रतेच्या निकषामध्ये जर येत असाल, तर आपला जो काही लाभ आहे, हा लाभ कायमचा बंद करण्यात येईल. तर यामध्ये काही महिलांनी काय केलेले आहे, वयाचे 21 वर्षे पूर्ण नसतानासुद्धा सुरुवातीला फॉर्म भरलेले आहे किंवा काही महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा महिलांनीसुद्धा यामध्ये फॉर्म भरलेले आहे. तर अशा महिलांचा लाभ हा पाठीमागेच ई-के-वाय-सी केल्याच्यानंतर बंद करण्यात आलेला आहे. तर यामध्ये जर आपले वय हे 21 वर्षापेक्षा कमी असेल, त्यावेळेस आपण जर फॉर्म भरलेला असेल किंवा आपले वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल आणि आपण जर आधार एडिट करून जर फॉर्म भरलेले असतील, तर हे अर्ज ई-के-वाय-सी केल्याच्यानंतर सुद्धा अपात्र होणार आहे. त्यांचा लाभसुद्धा यामध्ये बंद होणार आहे. ही गोष्ट आपण एकदा लक्षात राहू द्या. तर यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सीची केलेली नाही. कारण की ई-के-वाय-सी करण्याची जी काही डेडलाईन होती 31 मार्च 2025, तर मागील 3-4 दिवस यामध्ये काय होत होते, ओ-टी-पीज हा मोबाईलवर येत नव्हता. त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी यामध्ये राहून गेलेली आहे. तर त्यांची ई-के-वाय-सी सुद्धा आता या पोर्टलवर होत नाही. तर अशा महिलांसाठी सध्या तरी कोणता पर्याय हा यामध्ये उपलब्ध नाही. तर अशा महिलांनी काय करायला पाहिजे, की अशा महिलांनी आता आवाज उठवायला पाहिजे. ज्याप्रमाणे या महिलांचा लाभ हा बंद झालेला होता चुकीचा पर्याय निवडल्यानंतर, तर अशा महिलांनी रास्ता रोको केला. त्याचप्रमाणे आपले जे काही तहसील कार्यालय असेल किंवा जे काही महिला बालविकास विभाग असेल, तेथे जाऊन चौकशी केली. तर एकजुटीने या महिलांनी काय केलेलं आहे, एक प्रकारचा विजयच मिळवलेला आहे असे आपण यामध्ये समजूया. तर ज्या महिलांनी अजूनही यामध्ये ई-के-वाय-सीच केलेली नाही, तर अशा महिलांना सुद्धा यामध्ये थोडासा आवाज हा उठवावा लागेल. त्यावेळेसच पुढे शासनाला जाग येईल आणि ई-के-वाय-सीची सुविधा परत पोर्टलवर सुरू करण्यात येईल. तर पुढे काय काय होते, पोर्टलवर काय काय अपडेट येते त्याची माहिती आपण बघणारच आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर चला, ई-के-वाय-सी ही कशा पद्धतीने करायची मोबाईलवर त्याची माहिती आपण बघूया. तर त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो मोबाईल स्क्रीनवर. तर ई-के-वाय-सी करण्यासाठी आपणास कोणत्याही एका ब्राउझरमध्ये लाडकी बहीण योजना अशी टाईप करायची आहे. त्यानंतर पहिली जी काही ऑफिशियल वेबसाईट येईल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आपणास याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. तर येथे क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की ही ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय हा निवडण्यात आलेला होता. तर त्यांच्यासाठीच ई-के-वाय-सीची सुविधा ही उपलब्ध आहे. तर आपणास याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचे पेज आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये त्या लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक आपणास याच्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर येणारा जो काही कॅप्चा आपणास येथे दिसत आहे, हा कॅप्चा आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे. जर हा कॅप्चा आपणास समजत नसेल तर येथे रिफ्रेश केल्यावर येथे दुसरा कॅप्चा येईल. हा कॅप्चा आपण याच्यामध्ये या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली येथे आधार प्रमाणीकरणासाठी संमती, त्यानंतर खाली येथे मी सहमत आहे याच्यावर येथे क्लिक करायचे आहे आणि ओ-टी-पी पाठवा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर एक ओ-टी-पी येईल. तर ओ-टी-पी हा सेंड झालेला आहे. तर आलेला जो काही ओ-टी-पी आहे 6 अंकी,
तो OTP आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. तर OTP हा मोबाईलवर आलेला आहे. त्यानंतर आपणास सबमिट करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर माहिती ही ओपन होईल. तर यामध्ये आपणास आपल्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड क्रमांक टाकून परत OTP पाठवण्याची आवश्यकता नाही, कारण की या अगोदरच आपण ती प्रोसेस केलेली आहे. तर यासाठी आपणास फक्त या 2 बॉक्समध्ये जे सुरुवातीला जे काही आहे एमध्ये ही माहिती आपण एकदा वाचून घ्या आणि याच्यामध्ये आपण नाही हे ऑप्शन निवडा आणि नंबर बीमध्ये सुद्धा आपणास नाही हेच ऑप्शन निवडायचे आहे. जर आपण यामध्ये आहे हे जर ऑप्शन निवडले तर आपला लाभ याच्यामध्ये बंद होऊ शकतो. त्यामुळे आपणास ही परत चूक करायची नाही. तर यामध्ये आपणास दोन्ही ऑप्शनमध्ये नाही हे ऑप्शन निवडायचे आहे. त्यानंतर हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर येथे क्लिक करायचे आहे आणि सबमिट करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. आपली जी काही eKYC आहे ही eKYC इथे पूर्ण झालेली आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण घर बसल्यासुद्धा आपली eKYC मोबाईलमध्ये अशा प्रकारे करून पाहू शकता. तर यामध्ये आपली eKYC ही झालेली आहे की नाही हे आपणास परत चेक करायचे असेल तर आपणास इथे आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर मी सहमत आहे आणि OTP पाठवा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. नंतर आपल्यासमोर अशा प्रकारची वॉर्निंग येईल की या आधार क्रमांकाची eKYC प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. तर एकदम अशा सोप्या पद्धतीने आपली eKYC आपण घर बसल्या आपल्या मोबाईलमध्ये करून घेऊ शकता.